मग भावा, BCA झालंय, BCS झालंय. आता MCAचा प्लॅन आहे का तुझा? ऐक, अजिबात करू नको. MCA किंवा MCS जर करायचा प्लॅन चालू असेल ना, विसरून जा, अजिबात करू नको. कारण या व्हिडिओमध्ये मी तुला सांगणार आहे, BCA, BCSच्या जोरावर पण तू जॉब घेऊ शकतो. उगीच पैसा वेस्ट करून चालणार नाही, येतं लक्षात. कारण बघ, सोपं कधी सांगतो, MCAला आणि काही एक्सपिरियन्स पण सांगणार आहे मी, ठीक आहे? पूर्ण व्हिडिओ बघ. एक MCAला किंवा MCSला 2 ते 3 वर्ष जाणार तुझे. खर्च चांगल्या कॉलेजला 5 ते 10 लाख रुपये पकडून जाणार. राहायचा खर्च, खायचा खर्च हा तर वेगळाच. आणि बाकी होणार काय माहिती आहे का? एवढं सगळं करून तुला वाटते प्लेसमेंट होईल? अजिबात नाही, कारण स्किल्सच नसणार. मेन म्हणजे MCA पुरं करतात कारण टाइमपास व्हावा कॉलेजमध्ये, कॉलेज लाईफ जगता यावी. बट रियालिटी खूप वेगळी आहे, खूप वेगळी आहे. कॉलेज लाईफ ठीक आहे बाबा, जगा रे बाबा नो, बट तुमच्याजवळ जर स्किल्स नसतील तर तुम्हाला शेवटी तुमच्या पदरात काहीच पडणार नाही आहे. ही खूप म्हणजे भयानक रिॲलिटी आहे, ॲक्सेप्ट करावीच लागणार आहे, येतं लक्षात. त्यामुळे 3 वर्ष तिकडे वेस्ट करून, एवढा पैसा खर्च करून जर जॉब भेटत नसेल तर काही उपयोग नाही आहे MCA करायचा. आणि मी आता कॉलेजला ब्लेम नाही करणार, पण तुम्हाला माहीतच आहे किती कॉलेज प्लेसमेंट देतात, किती कॉलेजचा प्लेसमेंट रेशो खूप हाय आहे. अजिबात नाही आहे. जर तुमच्याकडे स्किल नसेल तर बेंचवर तुम्हाला बसवलं जाईल कित्येक दिवस, तुम्हाला सपोर्टचा रोल भेटेल, येतं लक्षात. त्यामुळं तुम्ही आशा करून जातात माझं प्लेसमेंट होईल, कॉलेजला मी एवढी एवढी फीस भरली 1.5 लाख 2 लाख. पण मित्रांनो, प्लेसमेंटचा रेशो खूप खराब आहे. 90% पोरं प्लेस नाहीत, 90%. हे ऐकून तुम्हाला वाटत असेल की अरे असं कसं, पण हा खरा आकडा आहे. तुम्हाला कोणी सांगितलं नसेल ॲडमिशन व्हावं म्हणून, पण 90% पोरं प्लेस नाहीत, अजिबात नाहीत. आता मी माझ्या स्वतः जवळचं एक्झाम्पल सांगतो, जास्त लांब जायची पण गरज नाही. MCA करून एवढे स्टुडंट माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, MCS झाले त्यांचं, आणि कॉल करून म्हणतात आमच्याकडे स्किल नाही आहे, आम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज परफेक्ट येत नाही आहे, आम्हाला फ्रेमवर्क्स येत नाही आहे, नॉलेजच नाही आहे, इव्हन कम्युनिकेशन नीट नाही, कॉन्फिडन्स नाही. MCA करून कशाला मग मला म्हणायचं मरायला MCA केलं? MCA केलं त्यांनी टाईमपाससाठी, MCA केलं त्यांनी लाईक कॉलेज लाईफ जगायची मला, राईट. मला कॅन्टीनमध्ये टाईमपास करायचा आहे. तुम्हाला वाटतंय तुम्हाला MCAमध्ये लाईक चांगलं नॉलेज भेटेल, लाईक चांगले शिकवणारे भेटतील, असं वाटतंय तुम्हाला? तर हे वाटणंच राहू द्या, रिॲलिटीमध्ये असं काही नाही आहे. जेवढं नॉलेज तुम्हाला यूट्यूबवरून भेटेल, भाई दुनियाभराचं नॉलेज आहे यूट्यूबवर, दुनियाभराचं, येतं लक्षात. त्यामुळं आणि स्किल खूप इम्पॉर्टंट आहेत. ते नॉलेज तुम्हाला कधीच लाईक MCA वगैरे या गोष्टी नाही देणार. बघा, मी लाईक ब्लेम त्यांना पण करत नाही आहे, पण असे खूप सारे कॉलेजेस आहेत जिथून मला स्टुडंट भेटले स्वतः, आणि मला स्वतः त्यांनी सांगितलं आमच्या कॉलेजमध्ये लेक्चरच होत नाही. मी म्हटलं मग, अरे लाईक स्टाफ एक्सपिरियन्स आहे, त्यांना एक्सपिरियन्सच नाही आहे. लाईक आमचेच BCAचे MCAला आलेले तेच शिकवतात. अरे व्हॉट इज दिस? मग काय एक्सपेक्टेशन, काय अपेक्षा करणार तुम्ही? लाईक तुम्हाला चांगलं नॉलेज भेटेल, चांगले स्किल भेटेल? अजिबात नाही, अजिबात नाही. त्यामुळं MCA MCS करायचं की नाही हा खूप जणांचा क्वेश्चन होता. माझं स्पष्ट मत आहे, फायनान्शियल कंडिशन चांगली नाही आहे, नका करू. जॉबची खूप गरज आहे, नका करू. तर टाईमपास करायचा आहे, कॉलेज लाईफ जगायची, पैसा अपाट आहे, 7 पिढ्यात बसून खातील, यू कॅन गो. बट खूप सारे एक्झाम्पल माझ्याकडे आहेत, जे MCA करून त्यांना जॉब नाही आहे. रिझन स्किल्स नाही आहेत. 2 वर्ष आयुष्याची वाया जातात, 25 एज होतं, आणि देन घरचे म्हणतात जॉब. मग कुठंतरी 10-15 हजाराचा जॉब करावा लागतो, याचं लक्षात. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, निर्णय घेताना खूप काळजीनं निर्णय घ्या, ओके. मग सर ठीक आहे, आम्ही MCA नाही केलं, BCAवरून आम्हाला जॉब भेटेल काय? डेफिनेटली भेटेल, डेफिनेटली. किती एक्झाम्पल देऊ, BCA BCS करून पोरं जॉबला लागलेले आहेत, इव्हन चांगले पॅकेज घेत आहेत. आत्ता तुमच्यासमोर मी आहे, तुमच्यासमोर BCA केले फक्त, नो MCA, नो एनिथिंग, याचं लक्षात. फक्त स्ट्रगल करा, अभ्यास करा, स्किल्स घ्या. बाय ऑपॉर्च्युनिटी आहे मार्केटमध्ये, ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यामुळं BCAवरून बाई एखादा चांगला कोर्स करा. बघा, मी रेफर करेल, कोर्स करा. कोर्स पण अशा इन्स्टिट्यूटमध्ये करा जिथं खरंच तुम्हाला चांगलं नॉलेज देत आहेत. बघा, प्लेसमेंटची तर अपेक्षाच करू नका. प्लेसमेंट कुठलंच इन्स्टिट्यूट देत नाही, डायरेक्ट सांगतो मी, कुठलंच देत नाही. जरी देत असेल तर रेशो किती माहिती आहे का? 90-100 पोरं असेल तर 1 2 3 4 बस लय झाले, प्लेस होतील, बाकी नाही. कारण नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे. नॉलेजच्या जीवावर तुम्ही प्लेस होऊ शकता.
येतं लक्षात. त्याच्यामुळं बघा चांगलं इन्स्टिट्यूट शोधा. ठीक आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट करा. माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मी तुम्हाला चांगलं इन्स्टिट्यूट रेफर करून देऊ शकतो. लाईक आता बघा विश्वासाचा प्रश्न आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय त्यामुळं लाईक मला तुम्हाला चांगलाच लाईक जो क्लास असेल तोच रेफर करून द्यावा लागेल, राईट? सो त्याच्यामुळं तुम्ही मला कनेक्ट करू शकता जर तुम्हाला लाईक शोधताना प्रॉब्लेम येत असेल तर. दुसरी गोष्ट, क्लास जरी करत असाल ना भाई, प्रामाणिकपणे अभ्यास करा. वेळ आहे म्हणून असं नाही की लय वेळ आहे मला आणखीन बघता येईल, नाही नाही नाही. कारण पोरं करतात, क्लास जॉईन करतात अरे खूप वेळ आहे, एवढा काय लोड घ्यायचा आहे त्याला, करता येईल. टाइमपास करतात, क्लास मिस करतात, फिरायला जातात, इकडे कर, गप्पा गोष्टी कर, त्याच्यामध्ये तो वेळ वाया घालवतात आणि परत कोर्स संपत येतो, अरे कोर्स संपायला लागला राव आणि मी तर टाइमपास केला. असं झालं नाही पाहिजे. लावताय ना कोर्स, 50,000 फीस देताय ना, थोडंसं घरच्यांच्या लाईक अपेक्षा वगैरे बघा, खूप असतं तुमच्याकडून. त्याच्यामुळं त्याच्यावरती खरं उतरा. बाकी एवढंच मला सांगायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे चांगला क्लास करा, चांगले स्किल्स घ्या भाई, प्रोजेक्ट्स बनवा, गिटहबवरती अपलोड करा, लिंक्डइनवरती कनेक्शन्स बनवा, कंपनी साईट रीच करा. याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे, याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे. नाहीतर उगीच पैसा वेस्ट करून काहीच फायदा नाही आहे. मी ज्यावेळेस बघतो लाईक एम सी एस करून लाईक 25, 26, 27 एजचे स्टुडंट ज्यावेळेस येतात, अरे राव मी त्यांच्यासमोर बारका लहान पडतो. मला म्हणतात राव काय 26, 27 व्हायला लागलोय आता, चूक झाली MCA केलं, काहीच फायदा नाही, काहीच फायदा नाही. बघा काय त्यांचा शब्द आहेत, काहीच फायदा नाही. म्हणलं काय रे बाबा, काय 2 वर्ष असेच वाया गेले. त्या लाईक लेक्चरला जात होतो, टाईमपास होत होता, काय बाकी काहीच नाही. पुरीच्या मागं गेलो, बिघडलो. डायरेक्ट बोलतात, डायरेक्ट. त्याच्यामुळं तुम्ही ठरवा काय करायचं आहे. इवन जरी करत असाल चांगल्या कॉलेजमध्ये तरी तो जो वेळ आहे वाया घालवू नका, कारण त्याच्यानंतर तुमच्याकडे हातात काहीच नाही राहणार. पदरा जर काय नसेल तर लाईक तुम्ही परत MCA करून माझ्याकडे येतात, मला कोर्स लावायचा आहे. मग आता तुम्हीच ठरवा. MCA करून MCAत काय नॉलेज नाही का? MCA मध्ये शिकवलं नाही का त्यांना? मी केलं नाही म्हणून मला माहीत नाही, ओके. बट मला हे माहीत आहे, ते करून माझ्याकडे पोरं आलेले आहेत आणि ते मला स्वतः म्हणलेले आहेत, सर मी MCA केलं पण एवढं नॉलेज नाही किंवा करतोय, मला जावा तुमच्याकडून शिकायचं आहे, मला ॲडव्हान्स जावा तुमच्याकडून शिकायचं आहे. सिलेबसला आहे म्हणत तिथं. अरे मग काय झालं? काय येत नाही आहे? इंडस्ट्री लेवलचं नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी भेटत नाही आहे, याचं लक्षात. त्याच्यामुळं खूप केअरफुल होऊन या सगळ्या गोष्टी ऐका. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून बाई तो पण सतर्क होईल. आणि आपला नवीन यूट्यूब चॅनल आधी आणि जेव्हा 2.0 याला जास्तीत जास्त सपोर्ट करा. रिॲलिटी फक्त इथंच आहे, रिॲलिटी फक्त इथेच आहे, ओके. आणि दुसरा जो आपला चॅनल आधी आणि जावा, त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह जावा फुल स्टॅक सिरीज असेल फ्रीमध्ये डेली 10 वाजता असते, तुम्ही एन्जॉय करू शकता तिथे येऊन, ठीक आहे. खूप मराठी पोरं आपली तिथं आहेत. आणि दुसरी गोष्ट लाईक बाकीचे पण व्हिडिओज असतात आपले, पण तिथं थोडं हिंदी लाईक ऑडियन्स आहे, त्याच्यामुळे हिंदी मराठी मिक्स तिथं आहे. पण इथं फक्त मराठी कॉन्टेंट तुम्हाला भेटेल आधी आणि जेव्हा 2.0 वरती. त्यामुळे मराठी माणूस पुढे जातोय, तर तुमचा सपोर्ट फक्त मला पाहिजे. जे होईल माझ्याकडून ते तुम्हाला मी वेळोवेळी या चॅनलवर प्रोव्हाइड करेन. थँक्यू सो मच. जय शिवाय.